तुम्हारे साथ हैं। जय शिवाजी। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। ताकद शाळाची मनमानी चालणार नाही, शाळांची मनमानी चालणार नाही। नागपूर शहरात नव्या शैक्षणिक सत्राच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 9वीच्या NCERT पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे। बाजारात ही पुस्तके उपलब्ध नसून पुस्तक विक्रेत्यांकडून किमान 1 महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे। दरम्यान काही शाळांमध्ये अजूनही जुन्या NCERT पुस्तकांवर शिक्षण दिले जात आहे, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना महागड्या खासगी पुस्तकांची खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचे आरोप आहेत। यामुळे पालकांवर आर्थिक ताण वाढत असून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे नागपूर शहर जिल्हा प्रमुख शरद सरोते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले। त्यांनी शहरात NCERT पुस्तकांची तातडीने उपलब्धता सुनिश्चित करावी, सर्व शाळांना स्पष्ट निर्देश द्यावेत, तसेच महागड्या पुस्तकांची सक्ती करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। मागच्या वर्षी पण दादा असं झालं होतं का 8वीं कक्षा 8th क्लास की जो किताबें थे 8वीची जे पुस्तके होती शाळा सुरू झालेल्या होत्या CBSEच्या, तरी पण ते पुस्तकं आलेलं नव्हतं। हे NCERTनी जे बुक्स काढलेले आहे, शाळेवाले म्हणतात की बुक्स आमच्याकडे अवेलेबल आहे आणि त्या बुक्सची ते दरम्यान किंमत ठेवतात ते लोक 15,000 16,000 12,000, म्हणजे ते दर पुष्कळ वाढवलेले आहे। आणि आम्हाला आमच्याकडे जेव्हा पालक आले तर ह्या सगळा घोड सुरू आहे। शाळेवाले फक्त पालकांना लुटून राहिले आणि पैसे जमा करून राहिले, हे शिक्षण विकून राहिले आहे। एका मुलाच्या शिक्षणाला पुस्तकाला मला सांगा 15,000 रुपये अगर लागत असेल तर कुणाला 2 मुलं राहतात, कुणाला 3 मुलं राहतात, त्यांना किती लागेल? आणि स्कूल्स, मग शाळेचा खर्च, ॲडमिशन फीस, आणि त्याच्यानंतर मग बुक्सच्या झाल्यानंतर मग ॲडमिशन फीस राहते, मग बसची राहते। म्हणजे एका मुलाला दरवर्षी सुरुवातीतच पुस्तकं घेताना 50,000चा खर्च लागत असेल तर कुठं ना कुठं शिक्षण व्यवस्था हे विकली जात आहे। राज्यामध्ये आमचीच सरकार आहे, पण हे गोरखधंदा जे आता माननीय कलेक्टर साहेब बसलेले आहे हे त्यांच्यासमोर आणायचा होता, कारण की आम्हाला खालून वर जायचं आहे। इथे नागपूर शहरामध्ये, मी नागपूर शहराच्या बाबतीत बोलत आहे, मी जे नियोजन केलं, मी जे बघितलं, जे बोललो, नागपूर शहराबद्दल बोललो की नागपूर शहरामध्ये असं सुरू आहे। नागपूर शहरामध्ये जिथं ना शाळेमध्ये गेलो की 15,000 रुपये ते शाळेवाले घेतात, तर कुठे ना कुठे अगर इथनं काही झालं नाही तर आम्ही वर जाऊ आणि यावर काय म्हणजे वर जाऊन आम्ही आपली आता माननीय आम्ही उपमुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरही ठेवू आणि हा विषय थांबणार नाही। जेवरी आम्ही मुलांना न्याय नाही मिळवून देऊ, त्यावरी युवा सेना हा विषय थांबवणार नाही।